5.5 लाखाच्या 10 दुचाकी जप्त, सराईत गुन्हेगाराची टोळी अटकेत, मालेगाव तालुका पोलीस ठाण्याची कामगिरी। जनराज्य न्यूज नेटवर्क मालेगाव। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यापासून यांनी नाशिक जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी, तसेच सराईत गुन्हेगारीस व गुन्हेगारांना प्रतिबंध व्हावा, यासाठी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले आहे। मालेगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 538/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यामधील फिर्यादी यांची 12,000 रुपये किमतीची मोटार चोरी केल्यावरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने मालेगाव तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री प्रीतम चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा अधिक तपास केला असता गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सागर दादाजी मोरे व त्याचा साथीदार यांनी सदरचा गुन्हा केला असून त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले। त्यांच्याप्रमाणे त्यांनी गुन्हा करत त्यावेळी वापरलेली बजाज कंपनीची मोटरसायकल वाहन क्रमांक MH18BY 9905 यास ताब्यात घेऊन तिचे कागदपत्राची विचारणा केली असता सदर आरोपितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। पोलीस तपासात सदरची गाडी ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले। त्यामुळे आरोपितांना अधिक विश्वासात घेऊन त्यांनी यापूर्वी कुठे कुठे दुचाकी चोरी केली आहे याबाबत विचारपूस केली असता त्यांनी खालीलप्रमाणे चोरी केलेल्या दुचाकी गाड्या ताब्यात घेण्यात आल्या। बजाज कंपनीची काळ्या रंगाची 125 सीसी पल्सर मोटरसायकल किंमत 50,000 रुपये व तसेच काळ्या रंगाची बजाज कंपनीची मोटरसायकल 125 सीसी पल्सर किंमत 70,000 रुपये व होंडा कंपनीची शाईन SP 125 सीसी काळ्या रंगाची मोटरसायकल किंमत 80,000 बजाज प्लेटिना लाल रंगाची किंमत 35,000 रुपये आणि बजाज काळ्या रंगाची किंमत 30,000 रुपये आणि हीरो HF डिलक्स काळ्या रंगाची किंमत 35,000 बजाज कंपनीची पल्सर 125 सीसी काळ्या रंगाची किंमत 50,000 व बजाज कंपनीची पल्सर काळ्या रंगाची किंमत 50,000 व काळ्या रंगाची बजाज पल्सर 125 सीसी किंमत 70,000 रुपये आणि बजाज कंपनीची 125 सीसी मोटरसायकल किंमत 70,000 रुपये अशा चोरी केलेल्या मोटरसायकल्या हस्तगत करण्यात आल्या। यातील आरोपी नामे सागर दादाजी मोरे वय 22 वर्षे राहणार सायने बुद्रुक तालुका मालेगाव जिल्हा नाशिक व समाधान दिलीप मोरे वय 20 वर्ष राहणार माणके तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल चौकशी करण्यात येऊन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। सदर आरोपितांनी नमूद मोटार सायकल हया चांदवड, वडनेर खाकुर्डी, जायखेडा, मालेगाव परिसरातून चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीरसिंग सिंधू, मालेगाव ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नितीन गणापुरे यांनी मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी केलेल्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक श्री प्रीतम चौधरी व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती सावंजी, उपनिरीक्षक तुषार भदाणे, उपनिरीक्षक दामोदर काळे, अजिनाथ कोठाळे, पोलीस उपनिरीक्षक अशोक सूर्यवंशी, पोलीस हवालदार सचिन भामरे, पोलीस हवालदार प्रकाश बनकर, पोलीस हवालदार अमोल शिंदे, पोलीस शिपाई योगेश गुंजाळ, पोलीस शिपाई योगेश मुंडे यांनी गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केलेली आहे।
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंग संधू साहेब व मालेगाव ग्रामीण उपविभाग पोलीस अधीक्षक श्री नितीन गणापुरे साहेब यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली मालेगाव पोलीस स्टेशन येथे एक गुन्हे डिटेक्शन टीमचं फॉर्म करण्यात आली होती। त्यांना प्राप्त झालेल्या माहितीवरून मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 4 आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केले असता 11 मोटर वाहनं जप्त करण्यात आले असून एका आरोपीकडून एक अग्निशस्त्र व जिवंत राऊंड असे ताब्यात घेण्यात आले असून एका आरोपीकडून घरफोडीचा एक गुन्हा उकल करण्यात आलेले आहे। सदर आरोपी हे मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे आहे। समाधान दिलीप मोरे, सागर दादाजी मोरे व रोहन श्रावण कुमार व समीर खान चाकीर खान असे 4 आरोपी यांना ताब्यात घेऊन विविध 11 गुन्हे डिटेक्ट करण्यात आलेले आहेत। तसेच सदर आरोपितांना कोणी ओळखत असल्यास त्यांच्याबाबत काही माहिती असल्यास पोलीस स्टेशनला संपर्क साधावा।